हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लॉक झालेलं बेसिन कसं खोलायचं ते पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. माझ्याकडे पूर्वीची जाळी होती, ती अशी फिटिंगची जाळी होती. आता मी बदलून दुसरी जाळी बसवली आहे. माझ्याकडून ती जाळी हरवलेली आहे, तर हे बाजूला काढून ठेवा. आणि बाजूला काढल्यानंतर इथे बघा मी काय केलेलं आहे, दोरीने बांधलेलं आहे. त्याचं कारण सांगते मी तुम्हाला. आधी दोरी कट करून घेते मी, का बांधलेलं आहे ते पण दाखवते तुम्हाला. बघा, तर इथं नट होता माझा. पूर्वी ही जाळी काढल्यानंतर इथं नट होता. तो नट काय झालेला आहे, गंजून तुटलेला आहे. मी काय केलं, मार्केटमध्ये जाऊन विचारलं तेव्हा मला पूर्ण बेसिनचा ब्लॉक बदलावा लागेल असं सांगितलं. आणि त्याच्यासाठी मला खर्च खूप सांगितलेला. मीच काय केलंय, घरच्या घरी एक वेगळ्या प्रकारचा जुगाड केलेला आहे. मी तुम्हाला तो जुगाड पण दाखवते. नट तुटल्यानंतर काय करायचं ते. इथला जो नट आहे, तो नट जर तुम्ही खोलून काढला तर ही जाळी बाजूला निघेल. तर बघा, हा कसा पूर्ण घाण झालेला आहे आणि बघण्यालायक राहिलेलं नाही. याच्याने काय होतं माहिती का, आतमध्ये पाणी जात नाही. तुम्हाला दिसत असेल तर बघा, तुम्हाला दाखवते मी. लक्षपूर्वक पाहिलं तर बघा, ही या साईडचं सगळं ब्लॉक झालेलं आहे. त्याच्यामुळे पाणी जात नाही आणि त्याच्यामुळे आपलं बेसिन काय होतं, ब्लॉक होतं. हे वेगळं करून काय करूयात, आपण स्वच्छ करण्यासाठी घेऊयात आपण. आमच्याकडे ना थोडासा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. तर बघा, आम्ही थोडंसं घाण पाणी ठेवलेलं आहे बकेटात, कारण बेसिन जे आहे ते खूप घाण झालेलं आहे. आधी आपण याला स्वच्छ करूया. स्वच्छ कसं करायचं ते दाखवते मी तुम्हाला. बघा, एक मोठी सुई घेतलेली आहे मी. त्या सुईला एक दोरा बांधलेला आहे लांब थोडासा, आणि त्याच्या शेवटच्या टोकाला ना कपडा बांधलेला आहे, जो ह्या पाईप मधून बाहेर येईल. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे, ह्या साइड कडून सुई मध्ये घालायचं आहे याच्यात. तर बघा, सुई बाहेर आलेली आहे. आता हा कपडा जो आहे तो काय करूया, आतमध्ये खेचूया. तर अशा पद्धतीने हा कपडा बाहेर आलेला आहे. एक दोनदा खेचून टाकूयात आपण याच्यात हा कपडा. आता आपण हिला फिट करून घेऊयात. तर बघा, त्याला कसं लावायचं, हे भांडं टाकूया तिथं आणि खालच्या बाजूकडून आपले पाईप लावून घेऊयात. आधी याला फिट करून घेऊयात. तर बघा, आपल्याला वरच्या दिशेने बेसिनचा खालचा पाईप जो आहे त्याचं तोंड दिसत आहे. तर बघा, वरचा जो जाळी जी आहे त्या जाळीमधून तुम्ही एका नायलॉनच्या धाग्याने एक दोरा ओवून घ्या.
तोच दोरा खालच्या जाळीमधूनही ओवून घ्या. आवश्यकता पडल्यास कात्रीच्या मदतीने धागा वर खेचून घ्या. धागा खेचल्यानंतर वरच्या जाळीतून तो ओवून घ्या आणि दोन्हींची गाठ मारून आपला बेसिनची जाळी आहे पहिली ती फिट करून घ्या. गरज पडल्यास आणखीन एका दोऱ्याची मदत घेऊन तुम्ही फिट करून घेऊ शकता. फिट झाल्यानंतर त्याच्यावर आलेले एक्स्ट्रा दोरे जे आहेत ते कट करून घ्या कात्रीच्या मदतीने आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा जी जाळी आहे ती त्याच्यावर टाकून घ्या. ही जाळी टाकल्यानंतर बघा नळाचं पाणी चालू केलं की तुम्हाला त्याच्यातून पाणी व्यवस्थित जाताना दिसेल. अशा पद्धतीनं आपला जो बेसिनचा ब्लॉक आहे तो क्लिअर झालेला आहे, रिकामा झालेला आहे. आता आपले बेसिन भांडी घासण्यासाठी तयार झालेलं आहे. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.